हॅलो. धन्यवाद सर्वांना. शुभ सकाळ. आपण पाहू शकाल अगदी 1 मेचा दिवस मात्र उगवला गेला, ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतात. संघ मालकांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्याचं यथोचित उद्घाटन सोहळा इथे संपन्न करायचा आहे. यस्टिन्स उद्घाटन सोहळा इथे संपन्न. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत पाहू शकाल. एमबी प्रीमियर लीग 2025चा एक ददीप्यमान सोहळा. तुषार भाऊ यांना विनंती करेल आपण श्रीफळ आपण यष्टीचं स्वागत करायचं आहे आणि उद्घाटन संपन्न करायचं आहे. त्याचप्रमाणे राहुल वडे आपणा सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा श्रीफळ अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे रोहित वडे आपणा सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे पप्पू भाऊ आपणा सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा जायचं आहे. त्याचप्रमाणे महेंद्र भाऊ आपण सुद्धा जायचं आहे. आमचे माजी खेळाडू म्हणून महेंद्र आपण पाहू शकाल, चांगली ओळख आणि चांगलं असं व्यक्तिमत्व. उद्घाटन सोहळा इथे संपन्न झालेला आहे. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीचं कौल आपण करायचं आहे. टेंबी प्रीमियर लीग 2025 आपण अगदी पाहू शकाल पर्व ऍडिशन तिसरं पाहायला मिळते. अगदी आजचा दिवस पाहायला मिळतो तो 1 मे 2025 खऱ्या अर्थानं कामगार दिवस म्हणून ज्यांची ओळख आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाला एक वेगळं राज्य निर्माण केलं आणि या वेगळ्या राज्याला दर्जा घेत महाराष्ट्र राज्य दिन म्हणून घोषित केला गेला. त्यासाठी तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला यशवी 11 आणि सिर्फ इंजॉय रॉयल्स दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल आपण नाणेफेकीचं कौल आपण त्वरित करून घ्यायचं आहे.
ना हा IPL चला आपण नाणेफेकीचा पण कौल करून घ्यायचा आहे. दोन्ही संघामध्ये एक नाणेफेकीचं कौल होताना पाहायला मिळेल. मी रोहित वडे यांना विनंती करतोय आपल्या शुभस्य आपण गीतोचित नाणेफेकीचं कौल आपण करून घ्यायचं आहे. निर्णय आता सांगायचा आहे का? फिल्डिंग फिल्डिंग घेणार आम्ही. आणि आपल्या प्रतिस्पर्धी संघाला कसं रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही आमचा 100% प्रयत्न करू. प्रतिस्पर्धी टीम खूप चांगली आहे. बघूया आता कितीपर्यंत वर. पण तुमचं टार्गेट कोणाला असेल प्रतिस्पर्धी संघाला? टार्गेट असं काय सांगता येणार नाही. सगळे चांगलेच आहेत. सगळेच टार्गेट आहेत. ओके सर्वेश बाबा, नाणेफेकीचा कौल हरला गेला. जर आपण नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? निर्णय काही हो, आम्हाला मॅच खेळायचीच आहे आणि ग्राउंड आमचा रोजचा आहे. रोज इकडे प्रॅक्टिस करतो. बॉलिंग करा बॅटिंग करा सर्व सारखंच आहे. आणि तुम्ही किती धावांची मजल मारायला फलंदाजीमधून? जितके जास्त होईल तितके आगे प्रयत्न करतील. ओके धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा.